तर छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात हे सर्वांना माहित आहे, पण का म्हणतात तुम्हाला माहित आहे का? 16व्या शतकामध्ये बऱ्याच राजांचा असा विचार होता, आपलं भूदल जर पॉवरफुल असेल तर आपलं राज्य आणि सत्ता सुरक्षित आहे. ही गोष्ट त्यांनाच सुरक्षित होती ज्यांच्या राज्यांना कोणती समुद्र किनारपट्टी नव्हती. पण जे राज्य जसे की महाराष्ट्र, गोवा, केरळ अशी जी राज्य आहेत त्यांना समुद्र किनारपट्टी आहे आणि 16व्या शतकामध्ये समुद्र किनारपट्टीवर पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी लोक व्यापार करायचे आणि भारतीय जहाजांवर हल्ले सुद्धा करायचे. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यावेळी पहिले राजे होते ज्यांनी हा विचार केला की जर समुद्रामध्ये सुद्धा आपण आपलं लष्कर तयार केलं तर आपल्या राज्याला समुद्री सुरक्षा सुद्धा मिळेल. आपली नेव्ही तयार करते वेळी महाराजांनी समुद्रामध्ये किल्ले बांधायला सुरू केले, जसे की आपण सिंधुदुर्ग, विजयदुर्ग असे किल्ले बघतो. स्पेसिफिकली जर बघायला गेलो तर सिंधुदुर्ग हा किल्ला खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचं स्थान बघितलं तुम्ही तर समुद्राच्या मधोमध खूप आत जावं लागतं. दुसरी गोष्ट, सिंधुदुर्ग किल्ल्याचा जो दरवाजा आहे तो दिसून येत नाही. त्यानंतर ज्या बोट होत्या, ज्या जहाज होत्या, त्यांची निर्मिती अशी केली महाराजांनी. आता यामागे पण खूप मोठी स्टोरी आहे, ती एका मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण आपल्या ज्या जहाजा होत्या ऍज कम्पेअर टू अदर्स लाईक इंग्रज, पोर्तुगीज किंवा बाकीचे परकीय सत्ता, आपल्या जहाजांची साईज छोटी होती. मोठ्या ज्या जहाजा असतात त्यांना वळण घ्यायला वेळ लागतो. थोड्या वेळेत आपले जहाज त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्यावर आक्रमण करून तो निघून सुद्धा जायचं. अशा युक्तींचा प्रयोग केला होता महाराजांनी जहाज बनवण्यासाठी. नेव्हीसाठी सुद्धा महाराजांनी एक स्पेशल लष्करी पद तयार केलं. त्यावेळी कान्होजी आत्रे यांनी ही जी महाराजांची संकल्पना होती नौदल आरमार बनवण्याचा, त्याला हे जे अधिकारी होते हे खूप पुढे घेऊन गेले. त्यामुळे कान्होजी आत्रे यांना समुद्रातले शिवाजी असे सुद्धा म्हणायचे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, अशा बऱ्याच आयडियाज आहेत ज्या महाराजांनी आपलं नौदल बनवण्यासाठी ते वापरलं होतं. तर आज जे आपण आपली इंडियन नेव्हीची प्रगती बघतो, इंडियन नेव्हीची रँक बघतो वर्ल्ड वाईड, त्याची सुरुवात, त्याची संकल्पना जी केली होती ते होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. तर ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? अशीच व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला.